वसंतदादा कारखान्याला 264 कोटींचे कर्ज देण्याचा प्रस्ताव आजच्या बैठकीतील विषय. यापूर्वीच 100 कोटी थकीत, देणी भागवण्यासाठी घाट. वसंतदादा सहकारी कारखान्याची देणी भागवण्यासाठी 264.42 कोटी रुपये कर्ज देण्याचा प्रस्ताव जिल्हा बँकेसमोर आहे. आज सोमवारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत कारखान्याचा हा विषय पत्रिकेवर घेतला आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यासह काही संचालकांनी बँकेचे आर्थिक हित डावलून सहकारातल्या पैशांनी खाजगी उद्योजकांची तिजोरी भरण्याचे प्रयत्न चालवल्याची चर्चा सुरू झाली आहे. वसंतदादा उद्योग समूहाचे यापूर्वीचे 100 कोटी रुपयांचे देणे थकीत आहे. वास्तविक वसंतदादा परिवारातील स्वप्नपूर्ती शुगर 40 कोटी रुपये, साखर कारखान्याची पाणीपुरवठा संस्था 21 कोटी रुपये, प्रकाश कोऑपरेटिव्ह ॲग्रो प्रोसेसिंग 18 कोटी रुपये, वसंतदादा सहकारी दूध संघ 13 कोटी रुपये, वसंत बाजार 3 कोटी रुपये या आणि अन्य काही संलग्न संस्थांकडे जिल्हा बँकेचे सुमारे 100 कोटी रुपये थकीत आहेत. यातील बहुतांश उद्योग बंद पडले असल्याने याच कर्जाची वसुली कशी होणार हा प्रश्न आहे. अशा स्थितीत देणी भागवण्यासाठी पुन्हा कर्ज देण्याचा घाट असल्याची चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.